त्यांना तुमचं म्हणणं मांडलेलं आहे किंवा निवेदन दिलेलं आहे. निवेदनात काय काय आहे आणि आयुक्तांनी काय प्रतिसाद दिला? पहिली गोष्ट, निवेदनामध्ये आम्ही त्यांच्या नोटीसमध्ये आणलं की तुम्ही मागच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जुलैमध्ये शेवटचं मतदार नोंदणी करतील असं म्हटलं. मुळात जे काही केलं त्याची माहिती तुम्ही पक्षाला कळवायला पाहिजे होती की बाबा एवढी एवढी नोंदणी झाली आहे. सर्व राजकीय पक्षांना कळवणं तुमचं कर्तव्य आहे, ते तुम्ही कळवत नाही. हा पहिला मुद्दा की तुम्ही दिलेली यादी काय केलं. मग आणि त्याच्यानंतर जुलै नंतर ज्यांना 18 वर्ष होतील त्यांचं काय करायचं, त्यांची नोंदणी कोण करणार. दुसरा मुद्दा असा आला की दुबार नाव ही सगळ्यात भयानक आणि धक्कादायक उत्तर त्यांनी दिलं. एका बाजूला बिहारमध्ये SIR करतात ते, आणि इथं त्यांनी असं म्हटलं की दुबार नाव नोंदणी आलं तर मला डिलीट करण्याचा अधिकार नाही. मग काय करणार तुम्ही, दोन्ही ठिकाणी करणार का? नाही म्हणे मग आम्ही त्या मतदाराला विचारू की तुला कुठे मतदान करायचंय. खर तर अंबादास म्हणाले की बाबा असं त्याला अधिकार नाही, तो राहतो तिथेच मतदान करायला पाहिजे, तू तिथे राहत नाही ना. मग आम्ही ते त्याला व्हेरीफाय केल्यानंतर जिथे डुप्लिकेट आहे तिथे आम्ही लिहू की हे डुप्लिकेट आहे, इथं मतदान करत नाही, आम्ही मतदान यादीवर लिहू. डिलीट का नाही करणार, डिलीट नाही करणार. सगळ्यात धक्कादायक आहे. पोट चोरी जे आहे ना इथून सुरुवात आहे. असं किती जणांचं करणार तुम्ही. आता आमच्यावर पनवेलचे आमदार आहेत, त्यांनी 28,000 लोकांची एका विधानसभा क्षेत्रामध्ये दुबार नोंदणी दाखवली. त्यामधली 11,066 मतं त्यांनी आणखीन वेगळ्या एकाच मतदारसंघात दाखवून दिली. ती दाखवल्यानंतर सुद्धा कारवाई काहीच नाही. आता तुमची यादी आहे तशीच राहणार आहे, मग ती कधी करणार. नाही म्हणे आता आम्ही घोषित करू महापालिकेची यादी आल्यानंतर, आणि मग ती आल्यावर तुम्हाला दाखवू. मुंबई आणि ह्या सगळ्या महानगरांमध्ये, संभाजीनगर सगळे हे सगळीकडे इतर राज्यातली प्रचंड संख्या मुलं आहेत, त्यांची नावं इथंही आहेत, गावातही आहेत. ते दुबार कोण शोधणार. ते का तुम्ही अधिकार देता त्यांना. तो तिकडेही महापालिकेत जाऊन मतदान कर, इकडेही करणार आहे, त्यावर काय नाही. सगळ्यात आणखीन एक भयानक उत्तर, व्हीव्हीपॅटचं काय. तर म्हणे व्हीव्हीपॅट नाही आहे. आता ज्या नवीन मशीन येत आहेत त्यांना व्हीव्हीपॅट अटॅच करता येत नाही, तर इथे कुठेही व्हीव्हीपॅट असणार नाही. उद्याची चोरी कशी करायची याचं सर्व प्लॅन यांनी केलेला दिसतो सगळा, आणि निर्डावलेल्यासारखे हे लोक उत्तर देतात. आता काही वाटत नाही कशी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय की निवडणुका लागण्याआधीच मतदान नोंदणी का बंद केलेली आहे. मला वाटतं आता सांगितलं मी, तोच तो मुद्दा आम्ही मांडला त्यांना. जुलैमध्ये तुम्ही मतदान नोंदणी बंद केली, नव्यानं 18 वर्षाच्या होणाऱ्यांचं आहे. म्हणून अगोदर पण एक मुद्दा सांगितला मी तुम्हाला की ते त्यांच्या सगळ्यांच्या सहीचं पत्र आहे, हे आमचं नाहीये. माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय राज ठाकरे साहेब, माननीय जयंत पाटील साहेब, माननीय या सगळ्या दिग्गजांच्या ह्याच्यावर सही आहेत. त्यांचंच पत्र जे तिथं एक दिले त्याची प्रत घ्यायला मी, अंबादास दानवे, वर्षा गायकवाड, आणखी राष्ट्रवादीच्या त्या सगळे पदाधिकारी, आम्ही मनसेचे पदाधिकारी, नितीन सरदेसाई, आम्ही सगळेजण आलेलो होतो. ऐकण्याच्या मनस्थिती ऐकत आहे त्याच्यातच गडबड आहे. तर बॅलेट पेपर मशीन नाहीत पुरेशा असं सांगतात त्या, तर बॅलेट पेपर कधी आणणार ते. एकच नाव आणि अनेक याद्यांमध्ये तेच नाव, घर नंबर तोच असतो, अनेक मतदार. मुद्दा मांडला आम्ही तो आपल्याला त्या मगाशी उदाहरण सांगितलं होतं एका गावात. एका गावामध्ये घर नंबर सांगितला, घर नंबर 1, आणि त्या एका घरात 28 लोकांची नावं दाखवली, 85 ती नावं दाखवल्यानंतर आमच्या तेथूनच्या पवार नावाचे आमचे आमदार उमेदवार त्यांनी तिथं पत्र दिलं आणि म्हणे या घरात कोण राहतं, हे घर कोणाच्या नावावर आहे. तर ग्रामसेवकाने उत्तर दिलं हे घरच अस्तित्वात नाही. आता जे घर अस्तित्वात नाही त्याच्यावर 85 नावं आहेत. तुमच्या मतदारसंघात गिरगावात पण असे अनेक आहेत ना. शेवटच्या क्षणी घुसवायची नावं. तुम्ही निवडणुकीच्या प्रचारात दंग असाल तेव्हा ही नावं घुसवली जातात. आता ही जी उत्तर आहेत ती सरळ सरळ अराजकाकडे नेणारी उत्तर देऊ. आता वाघमारे साहेब नेमकं काय बोलले. नेमकं काय बोलणं आता सांगितलं ते नेमकंच सांगितलं तुम्हाला मी. हेच नेमकं आहे की याच्या आम्हाला अधिकार नाही, आम्हाला नाव डिलीट करण्याचा अधिकार नाही. ही जी विधानसभेची आता तुम्ही दाखवू नका, महापालिकेची यादी जेव्हा येईल ती यादी तुमची पहा, त्याच्यामध्ये तुम्ही आमच्या नजरेस आणा, मग आम्ही करू. पुढची भूमिका काय असणार, पुढची
तर पुढची मी काय नेते मंडळ ठरवतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.